सुप्रभातम, नमो नमः आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की तो सगळा दिवाळी प्रेप वगैरे मी सगळं दाखवलेलं. सो आज आहे दिवाळीचा डे 1 आणि हा माझा OOTD आहे. अरे मी दिवाळीसाठी जे कपडे घेतलेत तो एक वेस्टर्न आहे, दुसरा इंडो वेस्टर्न आहे. जो इंडो वेस्टर्न आहे तो अल्टर करायला द्यायचा आहे, जो मी आज देणार आहे. सो एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. सो हा आहे तो इंडो वेस्टर्नवाला. खूप छान आहे, मला आवडला. बट मला तो काहीतरी जास्त मोठा आहे. हे बघा, 2 मावेन मी ह्याच्यात दोन मावणार, सॉरी. पण अल्टर करावा लागणार आहे, हा मला खूप अल्टर करावा लागणार आहे. सो हा मी अल्टरेशनला द्यायचा आहे मला. आणि दुसरा मी बोलले वेस्टर्न आहे तो हा आहे. सो हा असा आहे आणि लॉंग आहे, म्हणजे बघा, आणि खाली पण त्याला हे असेल. सो मी हे दोन्ही आता एक लक्ष्मीपूजनला, पाडव्याला वगैरे घालेन, भाऊबीज वगैरे पण आहे. सो त्या टायमाला मी हे घालेन. आणि मी एक असाच नॉर्मल मला घ्यायचा होता, नॉर्मल मला टी शर्टमध्ये घ्यायचं होतं. टॉप, टी शर्ट नाही टॉप. तर माझ्याकडे सगळे टी शर्ट्स आहेत, टॉप एक पण नाही उरला चांगला. आणि काल मी डीमार्टला गेलेलो तेव्हा मला हा चांगला दिसला तिकडे आणि मला आवडला. स्पेशली ह्याच्यावरची ही डिझाईन, प्रिंट म्हणजे ते ना विणलेलं आहे, हाताने केलेलं आहे. सो म्हणून हा एक घेतलाय मी स्पेशल. मी दरवर्षी दिवाळीला काहीतरी ना एकदम असं झगामगा आणि एकदम मोठा काहीतरी लेहंगा वगैरे असं घेते. बट तेव्हा ना खूप ओकेजनली घालायला मिळतं. असं काही असेल किंवा काय असेल तर लगेच नाही घालू शकत मी ते. तर ते ओकेजनल वाईजच घालावं लागतं, कारण असंच घालून ते लगेच खराब होतं. सो म्हणून मग मी ह्यावेळी सिम्पल घेतले थोडे, की जे चांगले पण वाटेल आणि बाकी काय असंच नॉर्मल असेल तेव्हा पण मला घालायला मिळेल. सो खूप झाली बरोबर. आता मी जाते खाली, कारेटं फोडते. आंघोळ वगैरे माझी झालेली आहे, कारेटं फोडते, मी तुम्हाला दाखवते ते. आणि आमचं फायनल कंदील लाईटिंग वगैरे सगळी झालेली आहे. रांगोळी मी काढते आता. सो आता मी हे कारेटं फोडते. फुटला. कडू आहे पण लावायचं असतं. सो इथे पण बी लावायची असतं, पण ती बी माझ्यांनी उचलली नाही गेली. सो थोडंसं ते पाणी असं ते लावलं. सो गाईस आता मी फराळ खायला सुरू केलेला आहे. सो हे आहे फराळाचं ताट. लाडू, चकली, करंजा, काजू कतली, चिवडा आणि इथे बिस्किट्स ठेवलेले आहेत. आणि हे माझे पप्पा सचिन राणे, ही माझी मम्मी सृष्टी राणे. मम्मीचं नाव विसरलेली मी. नाही, फ्लो मध्ये ते असं झालं पटकन. सो आता आम्ही भेटतो, फराळ खाऊन झाला. व्लॉग्स बनवते आहे. सो दिवाळी आता मी आता दिवाळी डे 1, मग दुसऱ्या दिवशी लगेच व्लॉग आला, मग डे 2चा तिसऱ्या दिवशी व्लॉग आला. सो मला एकदम तसं करायला नाही जमणार आहे, कारण दिवाळीमध्ये तर बाकी पण सगळी कामं आहेत किंवा मला पण माझं काय काय करायचं आहे. सो डे 1 आणि 2चा मलाच माझं काय काय करायचं. सो डे 1चा आणि डे 2चा व्लॉग एकत्र येईल. आता आज दिवाळी आहे आणि उद्या लक्ष्मीपूजन आहे, तर त्या दोघांचा मिळून व्लॉग येणार पाडव्या दिवशी. मग पाडव्याचा व्लॉग आणि भाऊबीजचा व्लॉग तो येणार भाऊबीज नंतर. सो असा मी दिवाळीचे 2 व्लॉग टाकणार आहे, बिकॉज बॅक टू बॅक व्लॉग टाकायला आता एडिटिंग वगैरेमध्ये पण खूप टाईम जातो. तर मगाशी मी लास्ट कधी फराळ खाऊन झाल्यावर एडिटिंगला बसलेली, आत्ता झाली आहे माझी एडिटिंग थोडा वेळ आधी, आणि त्याच्यानंतर मी व्लॉग पोस्ट केला आहे. आणि बाकी पण मला थोडं एडिट्स वगैरेचं करायचं होतं, मी ते केलं. सो पोस्ट करायचं होतं बाकी. आणि आता मी मॅगी बनवणार आहे.
मॅगी खाणार आहे. मम्मी जेवण बनवते आहे. सो मग नंतर थोड्या वेळाने जेवू, पण आता आम्ही मॅगी खाणार आहे. मॅगी आम्ही 3 जण खाणार आहे, मी, आजी आणि दीदी. हो, माझ्या आजीला मॅगी आवडते. तू बघूच नकोस, तू पण खाणार आहेस. हां, आजी जेवण म्हणूनच मॅगी खाणार आहे, माहीत नाही का, व्हेज असून काय. माझी आजी व्हेजिटेरियन आहे. मी पण आता व्हेजिटेरियन होते हळूहळू, ट्राय करते, पण आता माहीत नाही कधीपर्यंत होईल. मी तर दिवाळीनंतर व्हेज खाणार. नेक्स्ट डे मी बिर्याणी आणून तुझ्यासमोर चालेल. मला दीदी बोलते मी नेक्स्ट डे तुझ्यासमोर चिकनची बिर्याणी आणून खाणार. चालेल, आय कॅन डू इट. आय हॅव कंट्रोल ऑन माय सेल्फ. करणार मी. सो आता भेटूया डायरेक्ट मॅगी खाता. सो गाईज फायनली मॅगी बनवून झालेली आहे. मी आता मॅगी खाते आहे आणि आता वाजले 1 वाजत आले आहे. आता माहीत नाही जेवण जेव्हा होईल त्याच्यानंतर आम्ही जेवू. सो आम्ही भेटते डायरेक्ट तुम्हाला जेवताना. सो गाईज मगाशी मी तुम्हाला दाखवलं की मी मॅगी खात होती. मॅगी खाऊन झाली माझी. त्याच्यानंतर आम्ही जेवलो थोड्या वेळाने. मग जेवायला मम्मीने मटर पनीरची भाजी आणि जिरा राईस केलेला. मला खूप आवडतं हे दोन्ही पण, ते एक कॉम्बिनेशनच भारी आहे. आणि त्याच्यानंतर मग मी आईस्क्रीम खाल्लं, मँगो आईस्क्रीम. सो ते सगळं झालं. मग आम्ही झोपली 1-1.5 तास. आता मी रांगोळी बनवते, तुम्हाला दाखवते मी कशी. जस्ट आता माझी रांगोळी काढून झाली आहे. आणि मी दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्ही तर बघितली आहेच आता मी जेव्हा बनवत होती तेव्हा. कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता थोड्या वेळाने मम्मी आणि पप्पा बाहेर जाणार आहेत. सो आता एवढा सगळं बिझी हे होतं, त्यामुळे फटाके वगैरे काहीच चालले नाही आहेत, म्हणजे टाईमच नाही मिळाला. सो आता मम्मी पप्पा बाहेर झाले तर पप्पा फटाके आणणार आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला का ना फटाके फोडतानाच दाखवतो. सो गाईज आता सगळ्यात मोठी आणि सगळ्यात चांगली गोष्ट झाली आहे, जी म्हणजे आता माझी आत्याजी आलेली आणि तिने काहीतरी आणलं आहे जे मला खूप आवडतं. खरवस मला एवढा आवडतो ना, आणि तिथे खरवस चांगलं आहे. लव यू आत्याजी, लव यू भाई, खरंच हेवन. म्हणजे मम्मी पण खूप वेळा बनवते खरवस, जेव्हा चिक दूध वगैरे आणलेलं असतं तेव्हा. बट आता असं एकदम असं मध्ये असं मस्त वाटलं मला खरवस. हे बघा, तुम्ही पण बघा खरवस, तुम्ही पण खा. थांब चमचा. थांबा, सगळ्यात पहिला खास तुम्हाला काय हा घ्या खरवस. एकदम छान आहे. आणि तसं असं जाळी सर्व होतं ना, ते मला खूप आवडतं. आणि त्यात हा गुळाचा खरवस आहे, गुळातला. सो वन ऑफ माय फेवरेट थिंग. आता मी थोडंसं खाते आणि थोडंसं ठेवते भाजीसाठी.
ठेवते बाकीच्यांसाठी. भेटूया नेक्स्ट क्लिपमध्ये. बाय. सो गाईज आज आहे दिवाळीचा डे 2. सो सकाळ झाले, मी उठली. आज खूप लेट झाला आहे. आता 12 वाजून गेले आहेत, 12:10 झाले आणि मी आता नाश्ता करते. इडली आणि सांबार, वडा पण आहे. सो आता मी नाश्ता करत करत व्लॉग्स बघेन थोडे, म्हणजे माझेच नाही बट वेगळ्या यूट्यूबर्सचे वगैरे पण. आणि मग व्लॉग्स वगैरे बघून त्याच्यानंतर मला जो आधी काल जे काही शूट केलं त्याची पण थोडीफार एडिटिंग करायची आहे. ते सगळं करेन आणि मग तुम्हाला भेटते. बाय. काही मी सकाळी नाश्ता करताना दाखवलं, त्याच्यानंतर काही दाखवलंच नाही आहे. कारण मी एवढी म्हणजे बिझी तर एवढी काय नव्हती, बट स्टील मला व्लॉग बनवायचं असं पटकन, आता कसं स्टार्टिंगला आहे ना, सो पटकन लक्षात नाहीत की आपल्याला हे पण व्लॉग करायचं आहे हे ते. त्याच्यानंतर मी नाश्ता वगैरे झाला, त्याच्यानंतर मी वरचं थोडेसे वरती खूप जास्त पसारा होता, खूप कपडे झालेले, ते अर्धे आवरले. त्याच्यानंतर खाली आली, सगळं जेवली बिवली, ते सगळं झालं. आज पण मी आईस्क्रीम खाल्लं, मँगो आईस्क्रीम. आणि त्याच्यानंतर मग परत वरती गेली, सगळं आवरलं. आणि आज जसं मी तुम्हाला लोकांना सकाळी सांगितलं की दिवाळीचा डे 2 आहे आणि लक्ष्मीपूजन आहे. सो आमच्याकडे लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे जेव्हा लक्ष्मीपूजन करतात त्याच्यानंतर हळदी कुंकू असतं. सो आता हळदी कुंकवाची सगळी तयारी चालली आहे. आणि मी साडी नेसणार आहे. सो मी तुम्हाला लोकांना माझा साडीवाला लुक पण दाखवते आणि मम्मीचा पण लुक दाखवते वगैरे. बाकी सगळं जे काय हळदी कुंकूचं प्रिपरेशन असेल, लक्ष्मीपूजनचं सगळं असेल, ते पण सगळं दाखवते. सो भेटूया डायरेक्ट लक्ष्मी. काहीच मी साडी नेसलेली, पण साडीचा प्लॅन खूप जास्त फेल झाला आहे. कारण मी साडी नेसली, ती मला चांगली पण वाटली. त्याच्यानंतर मी जेव्हा बघितली ना प्रॉपर फुल असं तयारी वगैरे करून, तर मला त्या साडीचा कलरच नाही आवडला. ती साडी मला डल वाटायला लागली. मग एंड ऑफ दॅट जे काय तर बोलतात तुम्हाला आठवत नाही आहे, माहिती पण आठवत नाही. सो मी घातला. एक सेकंड थांबा, मी OOTD दाखवते तुम्हाला. फोन पडतोय. आणि कसं दिसतं ते पण सांगा. हा माझा लास्ट दिवाळीचा आहे. आता ह्या दिवाळीचा मी उद्या घालणार आहे. आणि लक्ष्मीपूजन करून सगळं झालेलं आहे. आता मी पाया पडते. सो काहीच लक्ष्मीपूजन करून झालेलं आहे. हे इथे धूप लावलं आहे. ते कालच्या ब्लॉगमध्ये जे हवन कप्स दाखवलेले ना, ते आहे. इथे प्रसाद ठेवला आहे. सगळं झालं तर मी पाया पडते. कुंकाला सगळ्या बायका आलेल्या आहेत. ह्या सगळ्या काकी आहेत. ह्या सगळ्या काकी आहेत. ती मम्मी, ती अद्विका, ती अदूची मम्मी, आणि इथे दीदी आहे. दिसते. हा, इथे दीदी आहे. आता मी थोड्या वेळातच व्लॉग एंड करणार होती, पण आता व्लॉग कंटेंट मिळाला. व्लॉग कंटेंट होऊ शकतं. ऐका, नाही फुल हळदी कुंकू, फुल संध्याकाळ ही थांब. हळदी कुंकू फुल संध्याकाळ. हिने हाच ड्रेस घातलाय आणि हिला आता रिअलाइज होत आहे की या ड्रेसचा टॅगच काढला नाहीये. होऊ शकतं. कसं होऊ शकतं? तू जेव्हा कापायचं होतं तेव्हा कैची मिळाली नाही मला, म्हणून विचार केला खाली जाऊन कापते. खाली आल्यावर तयारी करत होती बाकीची, तर विसरून गेले. उगाची पक्का ती विसरली, ती काढायला. हा बरं, नंतर विसरले ना, मग मान्य करते. मी ड्रेस उघडला तेव्हा म्हणजे तू फुल एवढा हेच करून फिरत होतीस. हात होता बाहेर. आता आपल्याला काय माहित, कोणी बघितलं असेल नसेल, बाहेर बोलल्याशिवाय राहिला नसतं. हा व्लॉग एडिट करताना मला रिअलाइज झालं की मी ह्या व्लॉगचा एंडच नाही केलाय. सो कारण काल मी जेवलो वगैरे, त्याच्यानंतर थोडंसं मस्तीमध्ये मग ते सगळं झालं. आणि मग नंतर वर येऊन मी झोपली, कारण मला खूप झोप आलेली. सो ह्या व्लॉगचा एंडिंग मी आत्ता करते. इफ तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ह्या व्हिडिओला लाईक करा,
शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. वन्स अगेन हॅपी दिवाळी अँड बाय बाय.